टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ लोकमान्य गुरुकुल. Welcome children in this tutorial of General Science of Standard 6th. This is lesson number 15, Fun with Magnets, and this is video number 2. Before we start the lecture, open your notebook, open your textbook, page number 107. Lesson number 15, page number 107. In previous lecture we have studied what is magnetic field or what is magnetism. Now we are going to see characteristics of the magnet, की काय characteristics असतात किंवा काय properties असतात. तर as we can see in the diagram की magnet जो आहे तो असा ठेवलेला आहे. म्हणजे काय की डायरेक्शन जर समजा आपल्याला काढायचं असेल तर टाय अ थ्रेड टू द सेंटर ऑफ अ बार मॅग्नेट. बार मॅग्नेट म्हणजे बारसारखा एक छोटा वडीसारखा असा मॅग्नेट असतो तो, आणि तो हँग केला आहे स्टँडला. आता त्याचं जर डिरेक्शन बघितलं ना तर तुम्ही किती फिरवलं तरीसुद्धा तुम्हाला का ऑब्झर्वेशन मिळेल, अ मॅग्नेट ऑलवेज सेटल्स इन नॉर्थ साऊथ डिरेक्शन. मॅग्नेट ऑलवेज सेटल्स इन नॉर्थ साऊथ डिरेक्शन. आणि हे मला वाटतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऑब्झर्व केलं असेल. कुठलाही मॅग्नेट तुम्ही जर बघितलं किती फिरवलं तरीसुद्धा तो नॉर्थ साऊथलाच तो सेटल होतो. आणि त्याच्यावरूनच आपण लास्ट लेक्चरला ह्याच लेसनचा प्रिव्हियस पार्ट की मरिनर्स कंपासमध्ये जे वापरतात की मग त्याच्यावरनं त्या डिरेक्शन आपल्याला फाइंड आउट करता येतात. सो दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी दॅट मॅग्नेट ऑलवेज सेटल्स इन नॉर्थ साऊथ डिरेक्शन. बरोबर. आता त्याच्यानंतर आता जर मॅग्नेटिक पॉवर आपण जर बघितलं तर द एंड ऑफ द मॅग्नेट दॅट पॉईंट्स टू द नॉर्थ. म्हणजे आता ह्या इथे डायग्राममध्ये दिसतं आहे एन लिहिलेलं आहे आणि एस लिहिलेलं आहे. सो जो एंड नॉर्थला होतो त्याला म्हणतात नॉर्थ पोल, आणि जो एंड साऊथला पॉईंट करतो त्याला म्हणतात साऊथ पोल. ओके. आणि दोन्ही जे म्हणजे नॉर्थ पोल आहे दॅट इज इंडिकेटेड बाय एन अँड साऊथ पोल इज इंडिकेटेड बाय एस. आता दुसरी प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे. समजा जर आपण काही आयन फिलिंग्स म्हणजे जर ठेवल्या की काही आयनचे तुकडे असे ठेवले शीट ऑफ पेपरवर, आणि त्याच्यावरनं जर आपण तो बार मॅग्नेट फिरवला ना तर काय होतं माहिती आहे का की नॉर्मली ह्या नॉर्थ आणि साऊथ पोलमध्येच ते जास्त अट्रॅक्ट केले जातात. ह्याचाच अर्थ काय की मॅग्नेटिक फोर्स इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट दी टू एंड्स ऑर द पोल्स ऑफ द मॅग्नेट. म्हणजे ॲज यू कॅन सी इन द डायग्राम हिअर, जर तुम्ही त्या डिशमधनं फिरवलं तर मध्ये होत नाही, बाजूलाच म्हणजे त्या नॉर्थ आणि साऊथ पोललाच ते अट्रॅक्ट केले जातात. म्हणजेच मॅग्नेटिक पॉवर कुठे जास्त असते किंवा कुठे कॉन्सन्ट्रेटेड असते तर त्या टू एंड्सला नॉर्थ आणि साऊथ पोलला ती कॉन्सन्ट्रेट केलेली असते. आता समजा जर तुम्ही जसं इथे डायग्राममध्ये दाखवलेलं आहे बरोबर, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅग्नेटिक पोल असं आपण जर बघितलं, हा बार मॅग्नेटमध्येच तुम्ही जर कट केला सीझरने किंवा नाईफने आणि पुन्हा आयन फिलिंग्स घेतले की नाही आणि तुम्ही जर तो फिरवलं की नाही तर काय होतं माहिती आहे का, जसे जसे तुम्ही कट करत जाणार तसं तुम्हाला काय दिसणार, ऑब्झर्व होणार तुमचं, जर मॅग्नेट डिवायडेड इंटू टू पार्ट्स, टू इंडिपेंडंट मॅग्नेट म्हणजे दोन वेगवेगळे मॅग्नेट्स तुम्हाला दिसतात ज्याचा नॉर्थ आणि साऊथ पोल पुन्हा डिफरन्शिएट होतो. बरोबर. ह्याचाच अर्थ काय की टू पोल्स ऑफ अ मॅग्नेट कॅन नॉट बी सेपरेटेड फ्रॉम ईच अदर. बरोबर. म्हणजे आता नॉर्थ आणि साऊथ पोल आहे बरोबर, मध्ये मी समजा कट केला तर हा नॉर्थच राहणार, साऊथ होणार आणि इकडे नॉर्थ पोल होणार. म्हणजे दोन पोल हे जे आहेत ते सेपरेट होत नाहीत. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय काय प्रॉपर्टीज बघितल्या. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी की मॅग्नेट ऑलवेज सेटल्स इन नॉर्थ साऊथ डिरेक्शन. त्याच्यानंतर जे आहे की मॅग्नेटिक फोर्स इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट दी टू एंड्स ऑर द पोल्स यू कॅन से ऑफ द मॅग्नेट. आणि जर आपण मॅग्नेट डिवाईड केलं तरीसुद्धा दॅट टू पोल्स कॅन नॉट बी सेपरेटेड फ्रॉम ईच अदर. दीज आर द थर्ड प्रॉपर्टीज. आता पुढची प्रॉपर्टी जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर ही डायग्राम बघा. तुमच्या बुक्समध्ये सुद्धा दिलेली आहेच ही डायग्राम. तर काय दिलेलं आहे की पॉवरफुल बार मॅग्नेट घ्यायचा आहे आणि तो असा उभा करायचा आहे की जसं आत्ता फिगरमध्ये आपल्याला दिसतो आहे. बरोबर. आता आयन बार ॲट अ शॉर्ट डिस्टन्स बिलो द मॅग्नेट, खाली आयन बार ठेवायचा आहे आणि आयन फिलिंग्स ठेवायच्या आहेत त्या आयन बारच्या इथे. आफ्टर सम टाईम टेक द मॅग्नेट अवे. व्हॉट हॅपन्स, द आयन फिलिंग्स टेक टू द आयन बार वेन द मॅग्नेट इज नियर इट अँड फॉल ऑफ ॲज सून ॲज द मॅग्नेट इज टेकन अवे. म्हणजे तुम्ही एक आयन बार घ्यायचा आहे, एकदम स्ट्रॉंग मॅग्नेट घेतलं आणि आयन बार घेतलेला आहे. खालचा दिसतोय तो आयन बार, वरचं दिसतंय ते मॅग्नेट आणि खाली तुम्ही आयन फिलिंग्स घेतल्या आहेत. आता जोपर्यंत हा स्ट्रॉंग मॅग्नेट जवळ होता म्हणजे मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिझम त्याच्यापासून प्रोड्यूस झालं आणि म्हणून या आयन बारला हे आयन फिलिंग्स
अट्रॅक्ट झाले होते. जसा तुम्ही तो मॅग्नेट बाजूला काढणार तसा त्या आयन फिलिंग्स फॉल ऑफ म्हणजे पडून जाणार. याचाच अर्थ काय, मॅग्नेटिक मटेरियल आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले की व्हॉट आर द मॅग्नेटिक मटेरियल अँड व्हॉट आर द नॉन मॅग्नेटिक मटेरियल. सो मॅग्नेटिक मटेरियल अक्वायर्स मॅग्नेटिझम वेन प्लेस्ड नियर अ मॅग्नेट. म्हणजे तुम्ही त्या मॅग्नेटिक मटेरियल जेव्हा मॅग्नेटच्या जवळ ठेवणार तर त्या जे काय मॅग्नेटिक मटेरियल आहे त्याला मॅग्नेटिझम अक्वायर होणार म्हणजे ते पझेस होणार. दिस मॅग्नेटिझम इज कॉल्ड इंड्यूस्ड मॅग्नेटिझम. म्हणजे इंड्यूस्ड झालेलं आहे ना ते मॅग्नेटिझम, बरोबर. सो जसा हा आयन बार दॅट इज अ मॅग्नेटिक मटेरियल तो त्या बार मॅग्नेटच्या जवळ आला तेव्हा त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम प्रोड्यूस झालं किंवा त्याने अक्वायर केलं, जे की इंड्यूस्ड मॅग्नेटिझम ज्याला म्हणतात. त्याच्यामुळे जे काय आयन फिलिंग्स होतात त्या अट्रॅक्ट झाल्या. वेन यू रिमूव्ह दॅट बार मॅग्नेट जे काय इंड्यूस्ड मॅग्नेटिझम होतं ते रिमूव्ह होणार आणि मग ते आयन फिलिंग जे आहेत ते फॉल ऑफ म्हणजे पडून जाणार. ओके. आता नंतरची प्रॉपर्टी जी आहे ती ॲज शो यू कॅन सी इन द डायग्राम की बार मॅग्नेट ठेवलं आहे, स्टँडला लावलेलं आहे, बरोबर. आणि दुसरा पण बार मॅग्नेट ठेवलेला आहे आणि त्याच्याबरोबर हँग केलेला आहे. आता काय होतं माहिती आहे का, रिपल्शन म्हणजे काय, दोन अपोजिट पोल्स जे असतात ते अट्रॅक्ट होतात पण दोन सेम. म्हणजे समजा साऊथ जर एकत्र असेल तर ते रिपल्शन होणार म्हणजे ते एकमेकांपासून दूर जाणार. तेच तुम्ही ह्या डायग्राममध्ये बघू शकता, अपोजिट आहेत, नॉर्थ आणि साऊथ आहेत तर ते अट्रॅक्ट झाले. दॅट मीन्स देअर इज रिपल्शन बिटवीन लाईक पोल्स. आता लाईक पोल्स म्हणजे सेम, साऊथ किंवा नॉर्थ दीज आर द लाईक पोल्स. ते जर एकत्र आले तर दे रिपल्स विथ इच अदर म्हणजे ते दूर जातात एकमेकांपासून. व्हाईल देअर इज अट्रॅक्शन बिटवीन द टू अपोजिट पोल्स. ओके. मग त्याच्यामध्ये जर दोन अपोजिट पोल्स असेल नॉर्थ साऊथ ऑफकोर्स तर त्याच्यामध्ये अट्रॅक्शन असतं. सो दीज आर द प्रॉपर्टीज. आता अजून एक त्यांनी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, जसं की तुम्ही ह्या डायग्राममध्ये बघू शकता. आर्टिफिशियल मॅग्नेट असं म्हटलेलं आहे की टेक अ निडल ऑर नेल. म्हणजे काहीतरी तुम्ही घ्यायचं आहे, निडल घ्या किंवा काही घ्या. प्लेस इट स्टेडी ऑन द टेबल. स्टेडी ठेवायची आहे. कीप ऑन रबिंग मॅग्नेट ओव्हर इट. म्हणजे त्या निडलवर किंवा जे काही तुम्ही घेतलेलं असणार, नेल म्हणजे खिळा किंवा काही घेतलेलं असेल आणि त्याच्यावर जर तुम्ही मॅग्नेट असा रब करत राहिलात ना सारखं डू इट ॲक्टिव्हिटी फॉर 7 to 8 टाइम्स. 7-8 वेळा केल्यानंतर ती फ्यू पिन्स, काही मॅग्नेटिक तुमच्या पिन्स किंवा आयन आपण म्हणू शकतो मटेरियल जे आहे मॅग्नेटिक मटेरियल, ते जर त्या निडल किंवा त्या नेलजवळ घेतलं तर तुम्हाला काय दिसेल की मॅग्नेटिक ऑब्जेक्ट अक्वायर्स मॅग्नेटिझम. टेम्पररी मॅग्नेटिझम असतं, ते काही वेळापुरतं असतं ते मॅग्नेटिझम, पण अट्रॅक्ट होतात त्या आयन फिलिंग्स ह्या. आणि ही इट लास्ट फॉर शॉर्ट व्हाईल. अगदी थोड्या वेळासाठी तो मॅग्नेटिझम आलेला असतो त्यांच्यामध्ये, तर त्याला म्हणतात आर्टिफिशियल मॅग्नेट. सो व्हॉट आर दी प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की नॉर्थ साऊथ डिरेक्शन. सेकंड लक्षात ठेवायचं की जो काही हे नॉर्थ साऊथ डिरेक्शन किंवा आपण पोल म्हणू शकतो त्या दोघांना, तिथेच मॅग्नेटिक फील्ड कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. आणि जर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड डिवाईड केलं तरीसुद्धा ते सेपरेट होत नाहीत, म्हणजे इंडिपेंडंट मॅग्नेट फॉर्म होतात. याचाच अर्थ नॉर्थ अँड साऊथ पोल कॅन नॉट बी सेपरेटेड फ्रॉम इच अदर. नंतर काय की जर मॅग्नेटिक मटेरियल जवळ ठेवलं तर दॅट अक्वायर्स मॅग्नेटिझम वेन प्लेस्ड नियर अ मॅग्नेट अँड दिस इज कॉल्ड इंड्यूस्ड मॅग्नेटिझम. आणि अपोजिट पोल अट्रॅक्ट्स इच अदर आणि लाईक पोल्स किंवा सेम पोल्स रिपल्स इच अदर. बरोबर. दीज आर दी प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट. आता मेक ॲन इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेट समजा जर तुम्हाला करायचं असेल तर ॲज शोन इन दिस डायग्राम एक नेल घेतलेला आहे त्यांनी आणि त्या नेलला काय केलेलं आहे, 1 मीटर इन्सुलेटेड कॉपर वायर म्हणजे कॉपर वायर त्याला गुंडाळलेली आहे. बॅटरी सेल घेतले, पिन घेतला आहे आणि अदर मॅग्नेटिक ऑब्जेक्ट घेतलेला आहे. जेव्हा तुम्ही ती कॉपर वायर त्या नेलच्या म्हणजे त्या खिळ्याला ॲज शोन इन द फिगर गुंडाळली आणि त्याचे जे बोथ एंड राहिलेले आहेत ते त्या सेलला जॉईन केले. आता तुम्ही काय ऑब्झर्व करणार, आणि जेव्हा ती पिन जी मॅग्नेटिक मटेरियल आपण म्हणू शकतो ती त्या नेलच्या इथे जर तुम्ही ठेवली तर तुम्हाला काय दिसेल, जर जेव्हा सेलमधनं किंवा कंडक्टरमधनं आपण म्हणू शकतो इलेक्ट्रिसिटी पास होणार तेव्हा इट मेक्स द मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट सेल. त्यामुळे ती पिन जी आहे किंवा ते मॅग्नेटिक मटेरियल जे आहे दॅट कॅन बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स दॅट. ओके. सो ड्युरिंग द अबव ॲक्टिव्हिटी वी सी दॅट द पिन स्टिक टू द नेल. मी जसं आता म्हटलं तसं की पिन स्टिक होते त्या नेलला. नाऊ स्टॉप द इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिक करंट जर स्टॉप केलं तर ते पिन जे आहे ते फॉल ऑफ म्हणजे पडून जाणार.
का बरं असं होतं आहे? द मॅग्नेटिझम इज प्रोड्यूस्ड इन द नेल ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. आता त्या नेलमध्ये जो मॅग्नेटिझम प्रोड्यूस झाला तो त्या इलेक्ट्रिक करंट आपण पास केला ना सेलमधनं, त्याच्यामुळे प्रोड्यूस झालेला आहे. आणि जेव्हा इलेक्ट्रिक करंट आपण बंद करणार तेव्हा तो मॅग्नेटिझम संपणार, व्हॅनिशेस. आणि अशा मॅग्नेटला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेट. म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी असते आणि ड्यू टू दिस मॅग्नेटिक प्रॉपर्टी इज बिकॉज ऑफ द इलेक्ट्रिसिटी पास थ्रू इट, देअरफॉर इट इज कॉल्ड द इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. अँड दिस इज मॅग्नेटिझम इज ऑल्सो टेम्पररी. मग आता कुठे कुठे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम यूज होतं बरं? तर तुम्ही अगदी साधं एक्झाम्पल घेतलं तर आपल्या घराची बेल किंवा आपण क्रेन म्हणू शकतो, किंवा अदर हँडमध्ये मॅग्नेट फिक्स टू अ पिन होल्डर ऑर द डोअर ऑफ द कपबोर्ड आर द परमनंट मॅग्नेट्स. बरोबर. आता परमनंट मॅग्नेट्स आर मेड फ्रॉम मिक्सचर ऑफ निकेल, कोबाल्ट, आयर्न. सो दीज आर द परमनंट मॅग्नेटचे एक्झाम्पल ज्याच्यामुळे आपल्याला तो मॅग्नेटिझम कायम मिळू शकतो. पण आता आपण काही जी एक्झाम्पल बघितले दॅट आर द आर्टिफिशियल मॅग्नेट. आणि मग हे इलेक्ट्रोमॅग्नेट कुठे कुठे वापरतात हे आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये दिसू शकतं की डोअरबेल आहे, त्याच्यानंतर तुमचं क्रेन आहे, त्याच्यानंतर इथे तुमचं ATM स्वायपिंग कार्ड दिसतं आहे की जिथे जिथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वापरला जातो. त्याच्यानंतर भरपूर एक्झाम्पल्स दिलेले आहेत की मालगेट ट्रेनमध्ये सुद्धा कसं तर रिपल्शन होतं हे तुम्ही नीट रीड आऊट करायचं आहे आणि काय मॅग्नेटिझम आहे, कसं ते वापरलं जातं ह्याबद्दल विचार करायचा आहे. ओके. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की हाऊ इज मॅग्नेटिझम डिस्ट्रॉयड. आता डिस्ट्रॉय कसं होणार? तर मॅग्नेटिझम गेट डिस्ट्रॉय वेन अ मॅग्नेट इज हिटेड, थ्रोन, नॉक्ड अबाउट ऑर ब्रोकन इन टू पीसेस. म्हणजे जर हे मॅग्नेट आपण फेकून दिलं, हिट केलं त्याला, किंवा जोरजोरात आपटलं, त्याचे पीस केले, तर ते मॅग्नेटिझम जे त्याच्यातलं आहे ते डिस्ट्रॉय होऊन जाणार. देअरफॉर इट इज इम्पॉर्टंट टू स्टोअर द मॅग्नेट केअरफुली. म्हणजे त्यामुळे मॅग्नेटचं स्टोअर करणं खूप गरजेचं असतं. अ पीस ऑफ सॉफ्ट आयर्न इज प्लेस्ड इन द बॉक्स इन विच द मॅग्नेट इज केप्ड. The bar of soft or pure iron protects a magnet, therefore such bar is called magnet keeper. म्हणजे जिथे आपण मॅग्नेट ठेवलेला असतो ना त्याच्यामध्ये एक छोटासा आयर्नचा तुकडासुद्धा ठेवायचा असतो. त्याला नावच असं दिलेलं आहे की मॅग्नेट कीपर, कारण का तो त्याला अट्रॅक्ट झालेला असतो सो दॅट त्याचं मॅग्नेटिझम जे आहे किंवा त्याच्या ज्या काय प्रॉपर्टीज आहेत त्या प्रिझर्व होऊ शकतात, त्या व्यवस्थित आपण सेफली ठेवू शकतो. बरोबर. तर त्याला म्हणतात मॅग्नेट कीपर. आपण म्हणू शकतो द थिंग ऑर द मटेरियल दॅट कीप्स द मॅग्नेटिक प्रॉपर्टी इन द मॅग्नेट, दॅट इज द मॅग्नेट कीपर. ओके. सो दिस इज फॉर द लेसन. थँक्यू.